श्रेयस नागरी सहकारी पतसंस्थेची दमदार भरारी, 1,10,00,000चा नफा, 130 कोटींचा व्यवसाय पूर्ण. आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि सभासदांच्या विश्वासाच्या बळावर श्रेयस नागरी सहकारी पतसंस्थेने यंदाही उल्लेखनीय प्रगती साधली आहे. 31 मार्च 2026 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात संस्थेला तब्बल 1,10,00,000चा निव्वळ नफा झाला असून संस्थेच्या एकूण व्यवसायाने 130 कोटींचा टप्पा यशस्वीरित्या गाठलाय. गतवर्षीच्या तुलनेत संस्थेच्या ठेवींमध्ये 11,66,00,000ची वाढ झाली असून एकूण ठेवींचा आकडा 74,45,00,000 पोहोचलाय. त्याप्रमाणे कर्ज वाटप 55,18,00,000 रुपये आणि गुंतवणूक 26,76,00,000 इतकी झाली आहे. संस्थेच्या सातत्यपूर्ण आणि संतुलित वाढीमुळे सभासदांचा विश्वास अधिकच दृढ झालाय, अशी माहिती चेअरमन ॲडव्होकेट संदीप मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली. संस्थेने विटा येथील शाखा शहराच्या मध्यवर्ती गांधी चौकात स्थलांतरित केली असून येथे सभासदांसाठी लॉकर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच संस्थेने सुरुवातीपासूनच केवळ विस्तारावर भर न देता गुणात्मक आणि शाश्वत वाढीचं धोरण अवलंबलंय. याचा सकारात्मक परिणाम व्यवसाय वाढीत दिसून येतोय. आधुनिक सुविधांच्या बाबतीत ही संस्था पुढे असून कोअर बँकिंग प्रणालीमुळे कोणत्याही शाखेतून व्यवहार करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यासोबतच QR कोड सुविधा तसेच मोबाईल बँकिंगद्वारे RTGS, NEFT, वीज बिल भरणा, मोबाईल रिचार्ज अशा सर्व सेवा घरबसल्या मिळतात. सभासदांसाठी स्पर्धात्मक दरात सोने तारण आणि वाहन तारण कर्जही उपलब्ध करून देण्यात आले. संस्थेच्या पायाभूत सुविधांमध्येही मोठी प्रगती झाली आहे. प्रधान कार्यालय आणि भाळवली शाखा स्वमालकीच्या इमारतीत कार्यरत असून आळसण शाखा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित करण्यात आली आहे. चिखलहोळ येथील नवीन शाखेसाठी जागा खरेदी करण्यात आली असून लवकरच इमारत बांधकामास सुरुवात होणार आहे. आगामी काळात इतर शाखाही टप्प्याटप्प्याने स्वमालकीच्या इमारतीत हलवण्याचं नियोजन आहे. या प्रगती पर्वात संस्थापक ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक, व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट बबनराव कदम तसेच संचालक मंडळ आणि कर्मचारी यांचं योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं नमूद करत सभासदांनी संस्थेच्या विविध सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन ॲडव्होकेट संदीप मुळीक यांनी केलं आहे. सभासदांच्या विश्वासावर उभारलेली ही वाटचाल भविष्यातही अधिक वेगाने सुरूच राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.